वरळीमधील शिवसेना महिला शाखा प्रमुख पूजा बारिया यांना काल शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली होती। या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पूजा बारिया यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केली आहे। तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं आश्वासन देखील गोऱ्हे यांनी दिलं आहे। पण आपण काय ना त्यांना मग त्यांचेच कार्यकर्ते हे सगळं करत होते आणि ते आदित्य ठाकरे रागात बघणं त्याच्यावरूनच करतो ना। तुम्ही ते माहिती सेट करून आलेला नाही आता काळजी घे आणि मी पुण्यात आहे, नाही तर मी कालच येणार होते। त्याच्यामध्ये पण म्हणलं तुझी विचारपूस करावी आणि सगळे आपले लोक आहेतच बरोबर तुझ्या। आणि आता काय होणार आहे की परत काही कोणी तुला त्रास देणारच नाही त्यांच्यापैकी, कारण तुला घाबरायला लागतील आता, कारण सगळ्यांचं लक्ष आहे ना तुझी तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून। तर राखी पौर्णिमेच्या अगदी दिवशी सुद्धा करताना त्यांनी बहिणीचा विचार नाही केला की बाबा आपल्याबरोबर काम केलेली आहे व्यक्ती म्हणून असं। नाही, मी पोलिसांशी पण बोलते, पण पोलिसांनी माझ्या मते दखल घेतलेली आहे व्यवस्थित ना का